ज्ञानोबाराय आपल्याला हे वर्णन करत असताना पुढे जाऊन अनेक संतांनी सांगितलेलं आहे की सार 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 विठोबा नाम तुझे सार। याच्या पुढे जे म्हटलेलं आहे की विचार करा उठा उठी। विचार करण्यासाठी तुकोबाराय आपल्याला प्रवृत्त करतात, पण उठा उठी या शब्दाचा अर्थ काय आहे? उठा उठी म्हणजे तात्काळ, कारण की वेळ कुणासाठी थांबत नाही। टाइम इज मनी। वेळ पैशापेक्षाही अधिक मोलाची आहे, कारण की वेळ कधीच थांबत नाही। वेळ म्हणजे दुसरा आहे यम। यमराजाच्या तडाख्यामधून कोणीच सुटू शकत नाही। हातातला घास हातात राहून जातो। कधी कधी माणसं, आपली प्रेमाची माणसं, आपल्याला रात्रीच बोलणं होतं आणि दुसऱ्या दिवशी बातमी येते आपल्या कानावरती की अहो भाऊसाहेब गेले। आपल्याला आश्चर्य वाटतं, अहो रात्रीच गप्पा मारून आलोय। कधी कधी घराच्या बाहेर गेलेला माणूस घरात येईल वापस, गॅरंटी नाही। म्हणून माणसाने जीवनामध्ये भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला पाहिजे। असे अनेक महात्मे आहेत की तुम्हाला सांगून जातील की बाबा रे, भगवंता वाचून तुम्हाला कोणीच सोडवणार नाही। एका जनार्दनी प्रमाण आहे, एका जन सोडविना तुला, तुम्हाला सोडवणार कोणीच नाही भगवंता वाचून। विठ्ठल भगवंताशिवाय कोणी आम्हाला वाचू शकत नाही। पहा, एक मनुष्य होता ज्याने कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कथेमध्ये ऐकलं होतं की सोडवणारा फक्त परमेश्वर आहे। आणि एक दिवस प्रवास करत असताना, कीर्तन किती माणसं अशी रोज ऐकतात, पण कीर्तनामध्ये येताना प्रवचन, जशी कीर्तनाला येतात प्रवचनाला येतात, बाहेर येताना बाहेर चप्पल सोडतात आणि कीर्तनामध्ये येऊन बसतात। कीर्तन संपलं की बाहेर जातात, पायात जशी चप्पल सोडून आलेली असतात तसे कीर्तन मंडपात सोडून बाहेर चप्पल घालून निघून जातात। आयुष्य तसं नाही झालं पाहिजे। कीर्तनामधून एखादा तरी मोलाचा विचार आपल्या जीवनामध्ये अनुभवला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे। तसं त्या माणसाने फक्त ऐकलं होतं की भगवंता वाचून सोडवणारा कुणीच नाहीये। त्याला हे फक्त ज्ञात होतं, पण कधी आचरणात आणलं नाही। एक दिवस प्रवास करत असताना रस्त्याने गाडी त्याची घाटामध्ये गेली। कुठे? गाडी त्याची घाटातून प्रवास करत आहे आणि प्रवास करत असताना ड्रायव्हर बाजूला आहे आणि शेजारी हा बसलाय, फोन चालू आहे। आणि फोन चालू असताना ड्रायव्हरची गाडीचा वेग वाढला, ब्रेक मारतोय पण ब्रेक लागत नाही। अशा वेळेस त्याच्या पूर्ण घाबरून गेला आणि घाबरून गेल्यानंतर तो म्हणतो, काय झालं? अहो तुम्ही अशी गाडी नीट चालवा ना, असे काय वेड्यासारखे करताय? त्यावेळेस, अहो माफ करा, माझ्या गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे, आता गाडी काही थांबू शकत नाही, आता देवावरती सगळं भार आहे, आपण वाचू याची सुद्धा शाश्वती नाहीये। आणि मग त्या क्षणी तो देवाला म्हणतो, देवा मला वाचव, तुला मी 7 नारळाचं तोरण आणून वाहतो। वाचवेल का देव? देव वाचवल ना, पण आयुष्यात तेवढं पुण्याई जर केलेली असेल, तेवढं पुण्य जर केलं असेल तर देव धावून येतील। परंतु मनुष्य जीवनामध्ये माणसं वारानुसार भक्ती बदलतात। सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवीचं मंदिर, बुधवार आला की विठोबाच्या दरबारात जाईल, गुरुवार आला की खंडेरायाच्या दरबारात जाईल। म्हणजे वार जसा बदलतोय तशी भक्ती बदलते। मग तुम्हाला कुठला देव धावून येईल वाचवायला? कुणीच येऊ शकत नाही। एक म्यान में 2 तलवार नहीं समा सकती। म्हणून माणसाने एका वेळी एकाच देवाची भक्ती करावी। म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्ही फक्त विठ्ठलाचे भक्त आहोत। पतिव्रता आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे जीवन, आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे जीवन। आगमनी गमाचे तान, आगमनी गमाचे तान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल सिद्धीचे कारण, विठ्ठल सिद्धीचे कारण, विठ्ठल ध्यान विसावा, ध्यान विसावा, विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल कोळी, विठ्ठल कोळी गेले मला, विठ्ठल कोळी गेले मला, विठ्ठल कोळी गेले मला, कोळी गेले मला। विठ्ठल आमुचे जीवन, तुकोबारायांचं जीवन म्हणजे विठ्ठल आहे। विठ्ठल त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये ठसावलेले आहेत।
असा जो परमात्मा आहे त्याचं नामचिंतन केलं असता आमच्या जीवनामध्ये येणारी जी संकट आहेत त्याच्या चिंतनाने नष्ट होतात. हे अभंगाचं दुसरं चरण. तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाचे म्हणजे कोणाच्या चिंतनाने. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय काय म्हणाले, नाम धरा कंठी. अनेक अन्य कुठल्याही देवाचं त्यांनी नाव घेतलेलं नाही. नाम धरा कंठी विठोबाचे. विठ्ठलाचंच नामस्मरण करायला का सांगितलेलं आहे? कारण की तो परमात्मा एवढा कनवाळू, एवढा कृपाळू आहे. त्या विठ्ठलासारखं कृपाळू दैवत कुठलंच नाहीये. आणि म्हणून विठ्ठल आमुचे दैवत, ते आमचं दैवत आहे. इतकंच काय, संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे. आणि अशा विठ्ठलाचं नाव कंठा धारण करायला सांगितलं. आणि कंठा धारण केलं असता काय होईल तर तयाच्या चिंतने निरसेल संकट. पण मनुष्य भगवताचं चिंतन न करता फक्त संसाराचं चिंतन करतो. पण माऊली, जर तुम्हाला संसारातून तरुण जायचं असेल तर संसाराचं चिंतन नाही तर त्या परमात्म्याचं चिंतन करावं लागेल. कारण की चिंतने चिंतने तद्रूपता, सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चित्ता. चिंता चित्ता समायुक्ता बिंदू मात्रेने विशेषतः. बघा, चिंता आणि चित्ता या दोन शब्दामध्ये साम्य फक्त एका टिंबाचं आहे. चिंता या शब्दावरती अनुस्वार आहे आणि चित्ता या शब्दावरती नाहीये. चित्ता म्हणजे माणसाला जिवंतपणी जाळत नाही, मेल्यानंतर जाळते. आणि चिंता ही मनुष्याला रोज जाळते, जिवंतपणी जाळते, ती आहे चिंता. मग चिंता करू नका, संसाराची चिंता सोडा, परमात्म्याचं चिंतन करा. आणि ते केले का असता काय होईल, तराल दुर्घट भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय, संसाराला काही अभंगामध्ये तुकोबराय संसाराला सागर म्हणतात, तर काही अभंगामध्ये त्याला दुर्गम असा घाट म्हटलेला आहे. परंतु या अभंगामध्ये त्याला घाट म्हटलेला आहे. आणि एकही ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई वर्णन करतात की बाबांनो, संसार हा कठीण आहे. ही संसार म्हणजे एक नदी आहे आणि जिला पूर आलेला आहे. आणि पूर आलेल्या नदीमध्ये जो कोणी पवायला जाईल तो वाचेल का? वाचणार नाही. काही काही लोकांना अहंकार असतो की मी पोहण्यामध्ये तरवेज आहे, मी समुद्रामध्ये सुद्धा पोहू शकतो. पण एक सांगू, एका ठिकाणी वर्णन आलेलं आहे, वो तैरते तैरते डूब गए. लक्ष देऊन ऐका, वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर अभिमान था.
वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर अभिमान था, और वो डूबते डूबते तर गए जिस पर मेरा राम मेहरबान था. ज्याच्यावरती माझ्या राम प्रभूची कृपा आहे ना, तो कधीच डुबू शकत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेष लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. बघा, माणसाला अहंकार त्याचा नाश करत असतो. माणसाच्या नाशाला कारण आहे त्याचा अहंकार, आणि हा अहंकारामध्ये भगवंताचं नामचिंतन करत नाही. त्या माणसाला वाटतं की मी सहज पोहून जाऊ शकतो, सहज तरून जाऊ शकतो. पण आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात की बाबा रे, ही नदी म्हणजे सोपी नाहीये, ही भवनदी आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, उलट उलट माघारा गडिया, उलट उलट माघारा गडिया, गटांगळ्या खासी, भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जाशी. उलट उलट माघारा गडिया, गटांगळ्या खासी, भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जाशी. भव नदीचे पाणी सखया मोठे ओढीचे, भल्या भल्या पवनारा उलटून खाली पाडीते. उलट उलट माघारा गडिया, गटांगळ्या खासी, भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जाशी. बाबा रे, वाहून जाशील, बुडशील. पण त्या माणसाला अहंकार असतो की मी बुडू शकत नाही. त्या भगवंताशिवाय तुम्हाला कोणीच सोडू शकत नाही. एक दिवस काही काही माणसं स्वतः चिंतेमध्ये मग्न असतात, त्यांना स्वतः खूप चिंता असते त्यांच्या जीवनामध्ये. परंतु ती माणसं इतकी मवाळ असतात की ती दुसऱ्याला म्हणतात की बाबा रे, घाबरू नको, त्याला धीर देतात. पण त्यांना स्वतःला खूप मोठी चिंता लागलेली असते, तरीही ते दुसऱ्याला आधार देतात. शब्द सांभाळून बोलले पाहिजे, शब्दाला माणसाने आधार दिला पाहिजे, शब्दाला माणसाचा आधार असावा. कारण की धार असलेली शब्द माणसाची मन कापतात, तर आधार असलेले शब्द माणसाची मन जिंकत असतात. म्हणून माणसाने शब्दामध्ये शब्दाला आधार देऊन बोलावं. आता माणसं काही एकमेकांना आधार देणारी असतात, त्याला म्हणतात चिंता करू नको. असाच एक वेळेसचा प्रसंग आहे. काही माणसं जहाजेमध्ये बसली होती, त्याला बोट म्हणूया, 2 मजली बोट होती. त्या बोटमध्ये 25 ते 26 कुटुंब होती. अशी मित्र मंडळी फिरायला गेली होती आणि त्यांची बोट भर समुद्रामध्ये जाऊन पोहोचली. समुद्रामध्ये जाऊन पोहोचली आणि अचानक वादळ आलं, अचानक पूर्ण वातावरण बदललं. आत्ताची परिस्थिती कशी आहे? आताही वातावरण बदललेलं आहे. तिकडे मुळशीला पाऊस झाला, पिरंगुटला पाऊस झाला आणि इथंही पाऊस येण्याची शक्यता आहे, कारण वारा एकदम गार सुटलेला आहे. पण त्या समुद्रामध्ये गार वारा नाही, माणसाला गिळून टाकेल असा वारा सुटला. सगळी मंडळी घाबरून जायला लागली, सगळ्यांना भीती वाटायला लागली. कुठल्या क्षणी आपली बोट पालती होईल सांगता येत नाही. त्यामध्ये एक छोटा मुलगा होता. तो त्याच्या आईला म्हणतो, आई मला भीती वाटतेय, मला भीती वाटायला लागली. आई आपलं कसं होईल, आपलं काय होईल? त्यावेळेस आई म्हणते, बाळा चिंता करू नको, मी आहे ना. हे शब्द फार मोलाचे आहेत. मी आहे ना बाळा, तू घाबरू नको. मग ती आई त्या मुलाची तिच्या नवऱ्याला म्हणजे तिच्या त्या बाळाच्या वडिलांना म्हणते, अहो मला भीती वाटतेय, आपली मुलं घाबरायला लागली आहेत. त्यावेळेस नवरा म्हणतो पत्नीला, अगं तू कशाला घाबरते, मी आहे ना इथं, काहीच होणार नाही, तू टेन्शन घेऊ नको, तू चिंता करू नको. याला म्हणतात नवरा. आणि तो घाबरून गेला नाही, त्याला थोडी चिंता वाटायला लागली, कारण वातावरण बदललं होतं. तसा तोही घाबरायला सुरुवात झाला. मग तो त्याच्या मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो, अरे माझी बायको पोरं सगळीच आपली घाबरायला लागली आहेत, काय करावं, चिंता वाटायला लागली. मित्र म्हणतात, अरे घाबरतो कशाला, मी आहे ना, तू कशाला काळजी करतोस. मित्र कसा असावा? मित्र दुःख आवरायला उंबरा सारखा, दुःख आवरायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा.
पहा मित्र कसा असावा. वनवा लागल्यानंतर जसा गारवा त्या अग्नीला शांत करतो तसा मित्र असावा. मित्रही घाबरून गेलेला आहे. तो मित्र म्हणतो तू कशाला चिंता करतो, मी आहे ना. तो घाबरतो खरा मनातून, परंतु त्याला मित्राला सांगतो तू घाबरू नको, मी आहे. तो मित्र जातो कॅप्टनकडे. कॅप्टनला जाऊन म्हणतो की कॅप्टन साहेब, अहो आमची सगळी माणसं घाबरायला लागली, काय होईल, कसं होईल. कॅप्टन म्हणतात अहो मी आहे ना, अशी लय वादळं मी पार केलेली आहेत, तुम्ही घाबरू नका. कुठेतरी दिलासा मिळाला. पण कॅप्टन सुद्धा आतून घाबरला होता आणि घाबरलेला कॅप्टन वरती जातो, दुसऱ्या मजल्यावरती वर जातो आणि गुडघे खाली टेकवतो, दोन्ही हात जोडतो आणि त्या देवाला प्रार्थना करतो, देवा आता तुझ्याशिवाय मला वाचवणार कोणी नाहीये. आणि त्या देवाचं स्मरण करतो. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. हे पांडुरंगा मला या संकटातून सोडव, मला वाचव, अशी देवाला प्रार्थना करायला लागला. परंतु ह्या प्रत्येक व्यक्तीने त्यांनी त्याला मदत मागितली, ह्यानी दुसऱ्याने तिसऱ्यापाशी चिंता व्यक्त केली. ही चूक कुणी केली होती? द्रौपदीने केली होती. द्रौपदीने सगळ्यांकडे आशेच्या नजरेने पाहिलं, हा मला सोडवेन, तो मला सोडवेन, पण कोणी सोडवू शकलं का? नाही. शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा साडी बनून आले आणि द्रौपदीची लाज राखली. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. माझा भगवंत एवढा कृपाळू आहे की तो संकटातून धावून येतो आणि मग त्यानंतर तो तुमचे संरक्षण करतो, तुम्हाला या संसार सागरातून तरुण नेतो. वास्तविक पाहता पांडुरंग परमात्म्याचे दोन्ही हात आपल्या कमरेवरती आहेत. कशासाठी आहेत? कशासाठी आहेत? त्या भगवंताचे दोन्ही हात प्रमाण दाखवतायत, जो माझ्याकडे येईल त्याला हा संसार सागर कमरे एवढ्याच पाण्यासारखा आहे. आणि कमरे एवढ्या पाण्यामध्ये कोणी बुडून मरतं का? नाही. प्रमाणम भवाप्ते हृदम मामकानाम निताभ्याम कराभ्याम धृतो येन तस्मात् विधार्तु सत्ते धृतो नाभिकोशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असा जो पांडुरंग परमात्मा आहे तो आपल्या भेटीसाठी उभा, जो माझा भगवंत तो आपल्यासाठी नेहमीच उतावळा आहे. आणि असा तो परमात्मा त्याचं चिंतन केलं असता त्या दुर्गट अशा संसारातून तरुण जातो. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. मग त्या भगवंताचं स्मरण करायचंय ना, मग विठोबाचं करा किंवा कृष्णाचं करा किंवा रामाचं करा, कारण की अवतार एकच आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणजेच पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबराय म्हणजे ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून आहे? विष्णूच्या नाभीमधून. म्हणजे ही वेगळे आहेत का? नाही, एकच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. असा जो परमात्मा आहे, चाहे कृष्ण कहो चाहे राम कहो, दोनों से मुक्ती होती. एक कान के दो जेवर. जशा एका नाण्याच्या दोन बाजूना, तसे भगवंताचे अनेक अवतार म्हणजे तो परमात्मा एकच आहे. आणि असा जो परमात्मा आहे त्याचं नामस्मरण केलं असता आपला उद्धार होतोच. म्हणून मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर त्याचं एकच परमोच्च साध्य आहे, म्हणजे भगवंताला प्राप्त करून घेणं. पोटामध्ये अन्न गेल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही, परंतु आपलं जीवन हे भोजनासाठी नाहीये. देवे दिला देह भोजना गोमटा नाही, तर देवे दिला देह भजना कोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे ना, तर आपण त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. जन्मनिया कुळी वाचे स्मर रामा, 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 जन्मनिया कुळी वाचे स्मर
चिंतणे निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. त्या भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. परंतु आपण आता वाचता येतं, आपल्याला लिहिता येतं, तेव्हा आपण गाथा पारायण करू, ज्ञानेश्वरी पारायण करू, आपल्याकडून परमार्थ घडेल. आपल्याला वाचता लिहिता येतं. पण ज्या माझ्या जुन्या माता माऊल्यांना वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, पण त्या तरीही भजन करायच्या, तरीही नामस्मरण करायच्या. माझी एक आजी होती, जी आजी माझी, जिला वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, परंतु ती जात्यावर जेव्हा बसायची ना, ती मनाने ओव्या तयार करायची. कुठल्या शाळेत गेली नव्हती, परंतु मनाने ओव्या तयार करायची आणि म्हणायची. ती ओवी आपण जनाबाईंच्या ओव्या तर भरपूर वेळा कीर्तनामध्ये ऐकलेल्या आहे, परंतु आज एक मी अशी जुनी ओवी तुम्हाला शिकवणार आहे. तेव्हा सर्व महिला मंडळांनी माझ्या मागे म्हणायची. भूक लागली आहे का? सर्वांनी टाळी वाजवायची आणि महिला फक्त, पुरुष मंडळी नाही. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर, पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर, नदीला आला पूर्ण माझे माहेर पंढरपूर. टाळ्या वाजव म्हणा. महिला मंडळ, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, यातली एखादी जर उठली तर माईकचा सुद्धा आवाज कमी पडेल. बरोबर का नाही? आवाज काढा. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम नारी है. अरे जग को जीवन देने वाली, मौत भी उससे हरी. एवढी समर्थ असणारी स्त्री ती कमजोर होऊ शकत नाही. मग आवाज काढा. आवाज कुणाचा? महिलांचा. इथं आवाजच काढा. चला सर्वांनी बोलायचं, सगळ्या महिलांनी टाळ्या वाजवायच्या, सर्वांनी टाळी वाजवून म्हणायचे. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर, नदीला आला पूर माझे माहेर पंढरपूर. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर, नदीला आला पूर्ण माझे माहेर पंढरपूर. माहेर पंढरपूर माझे माहेर पंढरपूर. महिला मंडळांचा आवाज बघितला, पण छान आवाज आहे तुमचा सर्वांचा, पण जरा म्हणायला कुचरपणा करत आहे. बाबा तुम्ही जेवायला घातलं नाही ना म्हणून. पण ही चांगली पद्धत आहे बरं का. लोक कीर्तनकारांचा विचार करत नाही. कीर्तनकारांनी कीर्तन 9 ते 11 करायचं. कीर्तनकार वेळेत आले तरी कधी गावकीच्या लोकांची जेवणं उरकलेली नसतात. 9चं कीर्तन 9:30ला, कीर्तन सुटणार 11:30ला, 11:45ला. मग मंडपामध्ये चहा ते सत्कार, मग 12, आणि कीर्तनाला घरी जायला 3 आणि 4. आणि लांबचा असेल तर बिचाराची फार वाईट अवस्था होते. पण तुम्ही घेतलेला निर्णय फार चांगला आहे. 7 ते 9 म्हणजे कीर्तनकारही मोकळा आणि सगळी मंडळी सुद्धा विठाल विठाल. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशे. मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. आपण इथे जेवढीही मंडळी जमलेले आहोत, आपण त्या इतिहासाचे साक्षी आहोत. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्री रामललाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या दिवशी आम्ही अयोध्येला जाऊ शकलो नाही, काही जाऊ शकलेही असतील, ते भाग्यवान आहेत. परंतु आपणही भाग्यवान नाही असातला प्रश्न नाहीये. परंतु आपण सगळे यासाठी भाग्यवान आहोत. आपला जन्म द्वापार युगात नव्हता, आपला जन्म त्रेतायुगात नव्हता, आपला जन्म सतयुगात नव्हता. ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला त्याही जन्मामध्ये आपण नव्हतो. ज्यावेळेस रामप्रभूंचा जन्म झाला त्याही काळामध्ये आपण नव्हतो. परंतु आपण आज खरंच भाग्यवान आहोत की रामप्रभूची मूर्ती, ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा या कलियुगामध्ये झाली, त्या कलियुगामध्ये ही मूर्ती वर्षानुवर्ष
वर्षे नाही, जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत माझ्या प्रभूची मूर्ती असणार आहे. आणि त्या काळामध्ये आपण सर्वजण साक्षीदार आहोत, म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व साक्षीदार असल्यामुळे आपण प्रत्येक जण भाग्यवान आहोत. आणि अशा या भाग्यवान जीवाला जर त्या व्यक्तीने, त्या जीवाने जर भगवंताला जर ओळखलं नाही तर जीवन खरंच सार्थकी लागेल का बाबा? नाही लागणार. आलेल्या प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये त्याचं एकच कर्म आहे, एकच कार्य त्याने केलं पाहिजे. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आणि हे देह जाणार आहे, हा देह नश्वर आहे, हा नाशिवंत देह वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. हा नाशिवंत देह वायाला जाणार, हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. हा देह नश्वर आहे, म्हणून प्रत्येक क्षणाचा हिशोब देव ठेवतच आहे. पण श्वास श्वास पर कृष्ण भजे, कृष्ण भजे, कृष्ण भजे. श्वास श्वास पर कृष्ण भजे, कृष्ण भजे, कृष्ण भजे. वृथा श्वास ना खोय, ना जाने इन श्वास की, ना जाने ईश श्वास की. आवक होय न होय, आवक होय न होय, प्यारे आवक होय न होय. मेरू तुल्य दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह मिळणार नाही. एक मिनिट डोळे बंद करा प्रत्येकाने आणि मनामध्ये हा विचार करा. किती प्रकारच्या योनी आहेत? 1,84,000 योनी आहेत. ह्या 1,84,000 योनीमधून भटकत भटकत हा जीव, प्रत्येक किडा मुंगी एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे. अशा अनेक योनीमध्ये मृत्यूची वाट बघत बघत त्याला मृत्यू काय, जन्म काही कळत नाही. पण प्रत्येक जन्मामध्ये एक आपल्या उद्धाराची तळमळ असणारा हा जीव जेव्हा मनुष्याच्या जन्मामध्ये जन्माला येतो आणि आल्यानंतर त्याला या देहाने पायी पंढरीची वारी करता येते, या हाताने कीर्तनामध्ये टाळी वाजवता येते, या डोळ्याने त्याचे स्वरूप बघता येते, या हाताने कुठे दान करता येतं. परंतु हे जर त्या परमेश्वराला कळून घेण्याचं जर त्या माणसाला कळलं नाही तर त्याचा हा जन्म वाया गेला. म्हणून जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. शबरी कुणाच्या कुळामध्ये? एका भिल्ल जातीच्या कुळामध्ये शबरी जन्माला आली आणि संपूर्ण आयुष्याचं सोनं करून घेतलं. तिने मनुष्य देहामध्ये मिळालेली तिला संधी, त्या संधीचं तिने सोनं केलं. तिने आयुष्यभर वाट बघितली. आपण एखादा पाहुणा आज येतो म्हटला येऊ शकला नाही, दुसऱ्या दिवशी येतो म्हटला येऊ शकला नाही, तिसऱ्या दिवशी माणूस त्या व्यक्तीचा विचार करणं सोडून देतो. परंतु शबरी मातेने संपूर्ण आयुष्य तिने त्या राम प्रभूची वाट बघितली. आएंगे मेरे रघुराई जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. तिने आयुष्यभर राम प्रभूची वाट बघितली आणि असा हा राम प्रभूचा जन्मोत्सव सोहळा आपण सर्वजण साजरा करत आहोत. आणि म्हणून जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी विठोबा रखुमाई.